नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगलीच्या आयर्विन पुलाच्या समांतर जो नवीन पूल बांधला आहे त्या ठिकाणी. हा पूल मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेला आहे आणि या उद्घाटन केल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा या रस्त्यानं पाहिलेला आहे. आणि पहिलाच पावसाळा पाहिल्यानंतर आपल्याला जे दृश्य आपल्या समोर दिसते त्या दृश्यामध्ये मला विश्वास बसत नाही. या पुलावरती खड्डेच खड्डे आज दिसत आहेत. सर्वसामान्य लोक हे खड्ड्यामुळे त्रस्त झालेले आहेत. जे महानगरपालिका किंवा जो पाटबंधाऱ्याने जो पूल बनवला आहे त्या पुलामध्ये किती खड्डे पडलेले आहेत याचा सर्वसामान्य नागरिकांना किती प्रकारे त्रास होतोय. सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी रात्री या रस्त्यावरून येतात त्यावेळी मला असं समजते की रात्री वरती जे लाईट्स लावलेले आहेत त्या लाईट्सचा जो प्रकाश आहे तो पण बंद आहे. त्यामुळे वारंवार ॲक्सिडेंट घडण्याचा प्रकार या रस्त्यावरती होत आहे. सांगलीकरांना हाच प्रश्न पडला आहे की सांगलीकरांनी सहन किती करायचं. सांगलीत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. 8 महिन्यातच नवीन समांतर पुलाची चाळण. नागरिकांचा संतप्त सवाल. इंग्रजांनी लुटले की सांगलीकरांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या दर्जेदारपणाबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 6 नोव्हेंबर 2025 रोजी लोकार्पण सोहळा पार पडलेल्या या नवीन पुलाची यंदाचा पावसाळा सुरू होताच अवघ्या काही महिन्यातच दुर्दशा झाली आहे. पुलावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाच्या या भ्रष्ट आणि सुस्त कारभाराविरोधात सांगलीकर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ब्रिटिशकालीन आयर्विन पूल मागील 70 ते 80 वर्षापासून एकही खड्डा न पडता कोणत्याही मोठ्या दुरुस्तीशिवाय आजही ताठमानेनं उभा आहे. मात्र या ऐतिहासिक पुलाच्या शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला नवीन समांतर पूल अवघ्या 8 महिन्यांच्या आतच खड्ड्यांच्या साम्राज्यात सापडला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि मलिदा लाटण्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे पुलाची ही अवस्था झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. रात्रीच्या वेळी पुलावर बसवलेल्या दिव्यांचा प्रकाश अत्यंत मंद असल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. परिणामी येथे वारंवार छोटे मोठे अपघात होत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आलेले आहेत. इंग्रजांनी 70 ते 80 वर्षापूर्वी बांधलेला आयर्विन पूल आजही मजबूत उभा आहे. मग आजच्या लोकप्रतिनिधींनी आणि कंत्राटदारांनी मिळून बनवलेला हा नवीन पूल 8 महिन्यातच कसा काय खड्ड्यात गेला? देशाला आणि जनतेला इंग्रजांनी लुटले की स्वातंत्र्यानंतर आपल्याच लोकांनी या विकासकांच्या नावाखाली लुटले? असा सवाल आज सांगलीकर नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. नमस्कार, मी गणेश मेत्रे, राणा सांगलीवाडी. येथे बघायला गेलं तर 100 वर्षाचा पूल, आयर्विन पूल, ते इंग्रजांच्या काळात बांधलेला अजून तसाच उभा आहे. एक खड्डा पडला नाही त्याच्यावर. पण हा 6 महिने झालं पूल बांधला आहे पण याच्यावर एवढे खड्डे पडल्यात रात्री जाताना अपघात होण्याची शक्यता आहे. आता इथे डाम लावल्यात लाईटीची तरी पण त्याचा प्रकाश इथे पडत नाही. त्यामुळे खड्डे कसं दिसणार लोकांना? हे प्रशासनाला विनंती आहे की हे खड्ड्याचं काम त्वरित लक्ष घालून करून घ्या. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे. खडीपाक हातात येत्या त्या डांबर घातले का नाही हेच माहीत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता तिथंपर्यंत खड्डे आहेत. अपघात होण्याची भरपूर शक्यता आहे आणि रात्रीचं पण लोकांना येथे त्रास होतो आहे. तरी महानगरपालिकेला विनंती करतो की त्वरित लक्ष घालून हा पूल करून घ्यावा किंवा आयर्विन पूल ज्याचा पर्याय पूल यासाठी केलेला आहे तो कसा काय टिकणार याचे प्रशासनाने दखल घ्यावे. नमस्कार, रामकृष्ण हरी. सांगलीच्या गणपतीचा हा पूल राज्य सरकारने बांधलेला. जवळजवळ त्याला 99 वर्ष पूर्ण झाले आणि या इथे 6 महिने झाले. आता महापालिकेनं आणि इथल्या आमदारांनी जो पूल बांधला त्याच्यावरच्या डबरे पडून पावसाचं पाणी होऊन खड्डे पडलेत. आणि संध्याकाळी आम्ही आम्ही सायकलून येतोय तरीसुद्धा गाड्याचे प्रकाश पडून गाड्या अपघात होतोय. आणि जर महापालिकेनं आणि शासनानं जर या पुलाकडे लक्ष द्यावं आणि अजून पुलावर जी हे लावलेत आता लाईट लावलेत त्याचाही प्रकाश एकदम मंद पडतोय आणि त्याच्यावरचे दामसुद्धा हलवण्यात आलेले आहेत. कधी इथले झाडलोट होत नाही, कधी काही होत नाही. असं या महापालिकेचा आणि शासनाला माझी विनंती आहे. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली.